वाईच्या सभेत शरद पवारांना चिठ्ठी मिळाली आहे. यात गद्दाराचं काय असा प्रश्न पवारांना विचारण्यात आलाय. जो कोणी गद्दार असेल त्याला पाडा असं पवार यांना यातून म्हटण्यात आलंय. पवारांनी हे विधान त्यावर नंतर केलंय. शिक्षी अशी आहे की तुम्ही गद्दार साहित्य रचनी जाणार तर गद्दार अंश काय त्याचे काय सांगायचं सांगितले. जो कोणी गद्दार असेल त्याला फायदा. तर आपण पाहतोय की वाईमध्ये एक अत्यंत महत्त्वाची अशी घटना घडली आहे की एका मतदारानं चिठ्ठी शरद पवारांना पाठवली आणि यामध्ये गद्दारांचं काय करायचं असा प्रश्न विचारला. त्यावेळी शरद पवारांनी ठणकावून सांगितलं की जो कोणी गद्दार असेल त्याला पाडा. एकंदरीतच गद्दारांना त्यांची शिक्षा द्या असं आवाहनच पवारांनी केलंय. त्यामुळे आता नेमकं विधानसभा निवडणुकीत काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. गद्दार आणि त्यानंतर निष्ठावंत अशा दोन गटात सध्या महाराष्ट्राचं राजकारण सुरू आहे. त्याचं पुढे काय होतंय पाहणं महत्त्वाचं असेल.